नमस्कार. बॉलिवूडचा स्टार सैफ अली खान याच्यावर परवा रात्री जीवघेणा हमला झाला. त्याच्या राहत्या घरात घुसून रात्री 2च्या सुमारास एका हल्लेखोरानं त्याच्याकडे खंडणी मागितली आणि खंडणी न देताच त्याच्यावर जीवघेणा हमला केला. सैफ अली खानवर एकूण 6 वार करण्यात आले आणि त्यानंतर करीना कपूर आणि इतरांच्या आरडाओरडीमुळे तो हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्यानंतर सैफ अली खानला रुग्णालयात नेण्यात आलं. सैफ अली खानवर झालेला हा जीवघेणा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला असेल याची सत्यता तपास यंत्रणेच्या माध्यमातून लवकरच आपल्या समोर येईलच. परंतु त्यापूर्वीही अनेक समाज माध्यमांनी आणि विरोधकांनी या हल्ल्याबाबत तर्कवितर्क लढवले. अगदी हा हल्ला बिश्नोई गँगने केला असेल किंवा कट्टरतावाद्यांनी सैफच्या द्वेषापोटी हा हल्ला केला असेल असंही एकूण चित्र रंगवण्यात आलं. मात्र आज अखेर देखील या हल्ल्यामागचं कारण हे अस्पष्टच असं आहे. खरं तर बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचं कनेक्शन हे खूप जुनं आहे. अनेकांना यापूर्वी देखील अशा प्रकारच्या हल्ल्यांना सामोरं जावं लागलेलं आहे. नेमकं या बॉलिवूडच्या आणि अंडरवर्ल्डच्या कनेक्शनमधून या प्रकारचे हल्ले कुणाकुणावर कशा पद्धतीने झाले आणि कुणी कुणी त्याला कसं कसं तोंड दिलेलं आहे हे जाणून घेऊयात आपण या आजच्या व्हिडिओमधून. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर. बॉलिवूडचे स्टार आणि अंडरवर्ल्डचे काही गुन्हेगार यांची मैत्री ही सर्वश्रुताच आहे. अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक पार्ट्यांमध्ये किंवा समारंभामध्ये हे उघडपणे आपण पाहिलेले आहे. आणि याचंच एक उदाहरण म्हणजे 1993 साली मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्यानंतर त्या बॉम्बस्फोटानंतर ज्या दंगली मुंबईमध्ये उसळल्या त्या दंगलीमध्ये सिने अभिनेता संजय दत्त याच्यावर सुद्धा गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी तो थोडक्यात त्यातून बचावला होता. त्यानंतर पुन्हा संजय दत्तवर या बॉम्बस्फोटाच्या आरोपींना मदत केल्याचा आरोप त्या काळी करण्यात आला होता. त्यानंतर संजय दत्तच्या घराची झडती घेण्यात आली आणि AK-56 सारखं घातक हत्यार संजय दत्तच्या बाळगले असल्याचं त्यावेळी स्पष्ट झालं होतं. याच काळात फिल्मस्टार संजय दत्तचे वडील सुनील दत्त हे काँग्रेसचे खासदार होते. मात्र तरीही संजय दत्तला या प्रकरणात न्यायालयामध्ये जावं लागलं होतं. संजय दत्तवर त्यावेळी खटला चालवण्यात आला, त्याला शिक्षाही झाली आणि काही काळ त्याला तुरुंगवासही घडला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 1995 साली युतीचं शासन आलं आणि त्यानंतर संजय दत्तनं खुद्द बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी त्याला दिलासा देत हे प्रकरण रफादफा केल्याचं आपल्याला आठवतच असेल. त्यानंतर 1997 साली ती सिरीजचे सर्वेसर्वा गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली. अंडरवर्ल्डकडून त्यांना वारंवार खंडणीसाठी फोन येत होते आणि ही खंडणी देण्यास त्यांनी नकार दिल्यामुळं अंधेरी येथील एका मंदिराजवळ 3 हल्लेखोरांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या आणि गुलशन कुमारांची हत्या करण्यात आली. संपूर्ण बॉलिवूड त्या काळी हादरलं होतं. सुपरस्टार सलमान खानच्या घरावर गेल्या वर्षीच 2 हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार केलेला आपण पाहिलेला आहे. त्यापूर्वी त्या हल्लेखोरांनी सलमानच्या घराची रेकी केली होती आणि त्यानंतर हा पूर्वनियोजित असा हल्ला त्याच्या घरावर घडवून आणण्यात आला होता. या प्रकरणाबाबत थोडंसं आपण मागे जाऊन पाहिलं तर 1998 साली सलमान खाननं हम साथ साथ है हा चित्रपट केला होता आणि या चित्रपटाचं शूटिंग ज्यावेळेला राजस्थानमध्ये सुरू होतं त्यावेळी सलमान खाननं राजस्थानमध्ये एका काळविटाची शिकार केली होती आणि हे प्रकरण कोर्टात देखील गेलं. सलमान त्या प्रकरणामध्ये दोषी देखील आढळला. सलमान बरोबरच त्याचे इतर सहकलाकार अभिनेत्री तब्बू, नीलम आणि सैफ अली खान हे देखील त्यावेळी त्या आरोपपत्रामध्ये त्यांची नावं होती. मात्र ते तिघेही त्यावेळेला निर्दोष सुटले आणि सलमान मात्र काळवीट प्रकरणामध्ये दोषी आढळला होता. 2018 मध्येच लॉरेन्स बिश्नोई गँगनं सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ही बिश्नोई जी जमात आहे ती काळविटाला फार मोठी मानते आणि त्याचीच हत्या केल्यामुळं या बिश्नोई समाजाचा राग हा सलमान खानवर होता. त्यातूनच गेल्या वर्षी सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याची ही बातमी आपल्याला पाहायला मिळते. 2018 साली प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत हा चित्रपट रिलीज झाला होता आणि या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळीच संजय लीला भन्साळी यांच्यावरही हल्ला झाला होता.
हा हल्ला राजपूत समुदायाकडून केला गेल्याची माहिती त्यावेळी मिळाली होती. चित्रपटातील काही दृश्यांबद्दल त्यांचा आक्षेप होता आणि त्यातूनच संजय लीला भन्साळीवर हा जीवघेणा हल्ला त्या काळी झालेला होता. त्यानंतर नुकताच रवीना टंडन यांच्या बाबतीतही हा प्रकार काही महिन्यापूर्वी घडला. रवीना टंडन आपल्या ड्रायव्हरसहित एका इमारतीमध्ये गाडीमधून जात असताना दोन महिला अचानक गाडी समोर आल्या आणि त्यांनी रवीना टंडन यांच्या ड्रायव्हरशी वाद घालण्यास सुरुवात केली. आपल्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असं म्हणून त्यांनी रवीना टंडनच्या ड्रायव्हरशी वाद घातला आणि त्याच वेळेला तो वाद ऐकून खुद्द रवीना टंडन गाडीतून खाली उतरली. त्याच वेळी त्या दोन महिलांनी रवीना टंडनच्या घरामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी तिच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. ऐनवेळी पोलीस आले आणि या प्रकरणावर पडदा पडला. असं म्हटलं जातं की हा देश तमाशानं बिघडला नाही आणि कीर्तनानं सुधारला नाही. मात्र तरीही या देशातील असे अनेक चित्रपट चाहते आहेत जे त्यांच्या आवडत्या हिरोवर जीवापाड प्रेम करत असतात आणि या अशाच आवडत्या हिरोकडून जर कळत नकळत अशा काही चुका घडल्या तर मात्र ते त्यांना माफ करत नाहीत. त्यामुळं प्रत्येक कलाकारानं आपल्या कृतीतून आणि वागण्यातून आपली जी काही प्रेक्षकांच्या समोर इमेज आहे ती सांभाळणं नक्कीच गरजेचं आहे.